नमस्कार, मी संदीप बेसरकर वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। वनी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर हे चांगलेच चर्चेत असून त्यांचे विरुद्ध एका आदिवासी महिलेने रणशिंग फुंकून कोर्टातून न्याय मागणार असल्याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली। रीना नंदू जुन्नाके असे आदिवासी महिलेचे नाव असून या महिलेला पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे। याबाबत रीना नंदू जुन्नाके यांनी आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक अशोक उईके, जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ, पोलीस आयुक्त अमरावती, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सीएमओ कार्यालय यांच्याकडे यापूर्वीच तक्रार दाखल केली आहे। मात्र महिना उलटूनही कोणतीही चौकशी अथवा कारवाई झालेली नाही। त्यामुळे न्यायाच्या मागणीसाठी रीना नंदू जुन्नाके यांनी पत्रकार परिषद घेऊन न्याय देण्याची मागणी केली आणि आता न्यायालयात दाद मागून पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या विरोधात प्रकरण दाखल करणार असल्याचे रीना जुन्नाके यांनी सांगितले। दिनांक 22 जानेवारीला रीना जुन्नाके यांच्या मोबाईलवर सीएमओ ऑफिसचा मेसेज आला असून रीना जुन्नाके यांनी झालेल्या शिवीगाळ व अन्यायाबाबत सीएमओ ऑफिसला तक्रार दाखल केली होती। ती तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाकडे सीएमओ ऑफिसकडून पाठवण्यात आल्याचा हा मेसेज आहे। त्यामुळे सीएमओ ऑफिसने दखल घेतल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ हे वनीचे पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्यावर काय कारवाई करतात याकडे सर्व वनीकरांचे लक्ष लागले आहे। 16 तारखेला मी दोन महिन्याच्या अगोदर रिपोर्ट दिला होता। तर मला 16 तारखेला बयानासाठी बोलावलं होतं रात्री 8 वाजता 7:30 ते 8च्या दरम्यानमध्ये। तर मी बयानासाठी गेली होती। तर तिथे श्याम राठोड या म्हणे तुमचं स्वागत करतो म्हणे। तरी पण मी काहीच बोललं नाही। मग पीआय साहेब आले तिकडून ना। पीआय साहेब आल्यानंतर ते कागद वाचले आणि मला म्हणत आहे का रीना नंदू जुन्नाके तुम्हीच आहे का? तर मी म्हणलं हो सर। तर मला म्हणत आहे का काही लाज वाटते का नाही, या भाषामध्ये तो मला बोलला। तर मी रागारागात निघून आली। तर माझ्या मागे श्याम राठोड धावत आला आणि त्याच्यानंतर बी ठाण्यामध्ये माझ्या पोरांना मारलं म्हणून रिपोर्ट नाही घेतला। एसडीपी साहेबांना रिपोर्ट घेतलेला आहे आणि ते झालं। त्याच्यानंतर नाही का त्या लोकमतले खोटी माहिती दिली ठाणेदारांना का बा यांचा मुलगा फंटर आहे आणि यांच्या मुलाचा मोबाईल जप्त केला, यांच्या मुलावर मी कारवाई केली। हे कोणतीही कारवाई की माझ्या मुलावर आणि माझ्यावर कोणतीच कारवाई की नाही आहे। त्यांनी मला दुकानावर आला होता का बयान घ्यायचा आहे रीनाबाई चाल। तर मी गेली होती बयानासाठी म्हणून सगळ्या 7 ते 8 दरम्यान। कोणते बयान कशाचं बयान घ्यायचं? बयान कशाचं आहे? पोराच्या बाऱ्यात रिपोर्ट दिला होता ना मी ना 2 महिन्याच्या अगोदर पोराच्या बाऱ्यात रिपोर्ट दिला होता। कशाबद्दल रिपोर्ट दिला? बिनफालतू मारलं होतं दुधाच्या गाडीहून येताना। मारलो कोण? श्याम वशीम। हे चुकीची माहिती आहे। कोणतीही कारवाई की माझ्या पोरावर नाही आहे आणि मोबाईल पण जप्त केलेला नाही आहे। माहिती घेऊ शकता तुम्ही। असं असे देखील पोलीसवाले पण फोन करते, पोलीसवाल्याची बी नंबर आहे तशा आणि माझ्या पोरापाशी नंबर आहे। त्या नंबरले का झालं? कोणापाशी नाही आहे नंबर सांगा ना मला। एसपी ऑफिसमध्ये तक्रार दिली मी ना। त्याच्यानंतर नागपूरले तक्रार दिली गृहमंत्र्याकडं आणि डबल पुन्हा एसपी कडे मी तक्रार केली। तरी पण कोणतीही कारवाई की एसपीनं नाही केली। माझं बयान पण झालेलं आहे। तुमचं बयान झालं तर एसडीपीचं काय याच्यात काय कारवाई? कोणतीही कारवाई की नाही केली अद्याप। 1 महिना झाला, 16 तारखेची घटना आहे। हे माहिती मागितली का? सीसीटीव्ही फुटेज नाही दिली, भेटले का? नाही। मग आता काय आता तुम्ही इथं लिहिलं आहे न्यायालयात जाणार आहे म्हणून का? हो ना। याच्यानंतर आता हे झाल्यानंतर मी 23 किंवा 24 तारखेला कोर्टामध्ये दाखल करणार। मी एसपी कडे जाताना माझ्या दुकानावर येऊन श्याम राठोड मला समजवत होता। 17 तारखेला मी एसपी कडे जात असताना श्याम राठोड माझ्या कॅन्टीनवर येऊन मला समजवत होता। माझ्या दुकानावर भरपूर लोक होते। तर मी श्याम राठोडला एकच म्हणलं, मला समजवायचा काही काम नाही म्हणलं, तू आपल्या ठाणेदाराला समजव।